नमस्कार, केएस डिझायनर या चॅनलवरती आपले स्वागत आहे। मस्त अशी बॅकसाईड डिझाईन आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत। तर इथे मी बॅकसाईड कटिंग करून घेतलेली आहे। तर इथे मी आता गळा कट करून घेते। अगोदर गळ्याला आकार कसा दिलाय तुम्ही बघू शकता। सिंपल असा गळा आहे, थोडासा खालच्या साईडने पसरट आकार दिलेला आहे। वरच्या साईडने गळ्या रुंदी फक्त 2 आहे आणि खालून थोडासा वाढवलेला आहे। कमी जास्त तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे घेऊ शकता। गळा इथे कट करून झालेला आहे आणि आता ब्लाउज पीसवरती आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि अगोदर शिलाई टाकून घ्यायची आहे। पूर्ण गळ्याला गळा रेडी करून घ्यायचा आहे। तर ब्लाउज पीसची सरळ बाजू आहे, तर सरळ बाजूकडून अस्तर ठेवून मी इथे शिलाई टाकून घेत आहे। इथे गळ्याला शिलाई टाकत असताना शिलाई मार्जिन आपल्याला अर्धा इंच मधलं अर्ध अंतर असतं, तितकं अंतर सोडून ही गळ्याची शिलाई टाकायची आहे। आणि आता खालच्या साईडने अर्धा इंच मार्जिन सोडून शिलाई टाकून घ्यायची आहे। अर्धा इंचला किंचित असं कमी आहे। आणि आता हा आतला गळा कट करून घ्यायचा आहे। आता इथे छोटे छोटे कट द्यायचे आहेत, म्हणजे गळा आपला व्यवस्थित फोल्ड होईल यासाठी। आणि हे सरळ करून घ्यायचं आहे। आता बॅक साईड सरळ केल्यानंतर आता परत आपल्याला एक शिलाई टाकून घ्यायची आहे गळ्यावरती। आता खालच्या साईडने सुद्धा एक शिलाई टाकून घ्यायची आहे। आता सर्व साईडने आपल्याला ब्लाउज व अस्तर जोडून घ्यायचं आहे। सर्व साईडने शिलाई टाकून घ्यायची आहे। सर्व साईडने शिलाई टाकून झालेली आहे। आता हा एक्स्ट्राचा आपला ब्लाउज पीस आहे, तो कट करून घ्यायचा आहे पूर्ण फिनिशिंग मध्ये। ब्लाउज पीस कट करून झालेला आहे आणि आता टक्स टाकायचे आहेत। टक्स अगोदर टाकून घेतले म्हणजे नंतर डिझाइन टाकताना आपल्याला प्रॉब्लेम येत नाही किंवा कमी जास्त नंतर होत नाही, त्यामुळे टक्स अगोदर टाकून घ्यायचे आहेत। आता मी इथे बॉर्डर घेतलेली आहे साडीची, तर थोडीशी कट करून घेतलेली आहे जेवढी मला डिझाइनसाठी पाहिजेत। आणि हिला एक साईडने फोल्ड करून एक शिलाई टाकून घेते अगोदर, म्हणजे या साईडने दोरे निघतात, त्यामुळे फोल्ड करून शिलाई टाकून घ्यायची आहे। तर आता इथे आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत। छोट्या छोट्या फिनिशिंगमध्ये प्लेट्स टाकायच्या आहेत। या आपण डायरेक्टली ब्लाउजवर सुद्धा टाकू शकतो, परंतु नवीन शिकत असाल तर तुम्हाला हे अवघड जाऊ शकतं, त्यामुळे अगोदर एक साईडने प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत। तर आता इथे सर्व प्लेट्स टाकून झालेले आहेत। आता आपल्याला ही बॉर्डर अशी गळ्याला खालच्या साईडने जोडून घ्यायची आहे। इथे आपण डायरेक्टली सुद्धा टाकू शकत होतो प्लेट्स गळ्यावरती, परंतु तुम्ही जर नवीन शिकत असाल तर अशा प्रकारे अगोदर प्लेट्स टाकून घ्या बॉर्डरला आणि नंतर ही बॉर्डर ब्लाउजला आपल्या गळ्याला लावून घ्या। तर इथे आता गळ्यापासून व्यवस्थित फिनिशिंगमध्ये एकसारखी ही बॉर्डर आपल्याला लावून घ्यायची आहे, खालीवर होऊ द्यायची नाही। दोन्ही साईडने तुम्ही वाटल्यास अगोदर चॉकने टिक मार्क करून घ्या गळ्याला, नाहीतर कधी काय होतं कमी जास्त जोडल्या जाते बॉर्डर, एक साईडने थोडीफार खालीवर होऊ शकते। आणि इथे थोडंसं आतल्या साईडला दुमडून शिलाई टाकली आहे। आणि आता खालच्या साईडने सुद्धा सेम प्लेट्स आपल्याला ठेवायच्या आहेत आणि खालच्या साईडने सुद्धा एक शिलाई टाकून घ्यायची आहे।
सर्व बॉर्डर आता आपण ब्लाऊजला लावून घेतलेली आहे आणि आता मी इथे लेस घेतलेली आहे. तर खालच्या साईडने अगोदर एक लेस लावून घेते. इथे आपल्याला अगोदर चॉकने थोडीशी टिक मार्क करून घ्यायची आहे, म्हणजे दोन्ही साईडची लेस सेम जोडल्या जावी. तर दोन्ही साईडने टिक मार्क करून घेतलेली आहे. तर इथे वरच्या साईडने सुद्धा एक अगोदर लेस लावून घ्यायची आहे आणि नंतर साईडची लेस लावायची आहे आपल्याला. तर ही लेस आता लावून घेते अगोदर. व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकल्यास तुम्हाला सर्वात अगोदर नोटिफिकेशन येत राहील. इथे बॉर्डरला दोन्ही साईडने लेस लावून घेतलेली आहे आणि आता आपल्याला साईडची लेस लावून घ्यायची आहे. लेसला आपल्याला प्रत्येक वेळी डबल शिलाई टाकून घ्यायची असते. एका शिलाईवरती लेस कधीही राहू द्यायची नाही. 2 शिलाई टाकून घ्यायच्या, फिनिशिंगमध्ये बसली जाते आणि व्यवस्थित सेटसुद्धा होत असते. आता इकडची सुद्धा साईड आपण लेस लावून घेऊ. तर इथे आता सर्व डिझाईन आपली रेडी आहे आणि शेवटी मी लटकनसुद्धा इथे लावून घेणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.